मित्रांनो, तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर पोटभर म्हणजे किंग साइज ब्रेकफास्ट करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया तर ब्रेकफास्ट करण्यामागे सायन्स काय सांगतं. आपण संध्याकाळी 7 वाजता जेवण करतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता उठतो आणि ब्रेकफास्ट करतो. पण या रात्री संध्याकाळी जेव्हा आपण 7 वाजता जेवतोय आणि सकाळी 7 वाजेपर्यंत आपल्या शरीरामध्ये काय काय प्रोसेसेस होत असतात हे जर तुम्हाला समजलं तर आपण ब्रेकफास्ट करावा की करू नये याचं उत्तर आपोआपच मिळून जाईल. तर जेव्हा आपण संध्याकाळी 7-8 वाजता जेवण करतो त्यानंतर 2 ते 3 तासाने आपण जे काही अन्न खातो त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. हे सगळं फूड डायजेस्ट होतं, त्याचं ऍब्सॉर्प्शन ग्लुकोजच्या स्वरूपात रक्तामध्ये येतं आणि रक्तातलं हे ग्लुकोज आपल्या शरीरातल्या इन्शुलिन नावाच्या एका संप्रेरकाच्या मदतीने प्रत्येक सेल, प्रत्येक अवयवाला पुरवलं जातं, जे इंधन म्हणून काम करतं आणि त्याचं कार्य सुरळीत होण्यास मदत करतं. जसं जसा वेळ अजून जातो म्हणजे जसे 12-1 वाजेपर्यंत रक्तातल्या ग्लुकोजची पातळी ही हळूहळू कमी व्हायला लागते आणि जेव्हा आपण जेवण करत असतो तेव्हा जे एक्सेसचं ग्लुकोज असतं हे लिव्हरमध्ये ग्लायकोजेनच्या स्वरूपात स्टोअर करून ठेवलेलं असतं. तर 12-1-2च्या दरम्यान जेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होऊ लागते तेव्हा आपलं शरीर ह्याला टॅकल करण्यासाठी अजून एक संप्रेरक तयार करतं, ज्याला ग्लुकॅगॉन असं म्हणतात. हे ग्लुकॅगॉन काय करतं, रक्तातली पातळी मेंटेन करण्यासाठी आपल्या लिव्हरमध्ये जे ग्लुकोज स्टोरेज स्वरूपात किंवा ग्लायकोजेनच्या स्वरूपात स्टोअर केलंय त्याच्या मदतीने रक्तातली पातळी पुन्हा वाढवतं आणि ती मेंटेन ठेवायला मदत करते. ज्यावेळेस आपण झोपलेलो असतो आणि शरीराच्या आतमध्ये या सगळ्या प्रोसेस ऑटोमॅटिक होत असतात. तर लिव्हर मधलं जे स्टोर्ड ग्लायकोजन आहे याचं युटिलायझेशन हे 7 वाजेपर्यंत होत असतं आणि जेव्हा ही जी प्रोसेस असते याला आपण म्हणतो ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुको म्हणजे ग्लुकोज, निओ म्हणजे न्यू आणि जेनेसिस म्हणजे बनवणं, म्हणजे नवीन ग्लुकोजचा मॉलिक्यूल बनवण्याची प्रोसेस असते ग्लुकोनिओजेनेसिस. तर ही प्रोसेस मग स्टार्ट झालेली असते, ही पुढे चालू राहते जोपर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये त्या ग्लायकोजनचं स्टोरेज आहे तोपर्यंत ते चालू राहतं. पण सकाळी जेव्हा आपण उठतो 7-7:30-8 आणि त्यानंतर आपण चहा घेतो, कॉफी घेतो किंवा ब्रेकफास्ट घेतो, तेव्हा शरीराला हे सिग्नल जातं की आता ह्या ग्लायकोजनचा वापर करणं बंद कर. आता तुला नवीन खाद्य मिळालंय आणि तुझ्या रक्तात आता हे खाद्यापासून ग्लुकोज तयार होणार आहे. त्यामुळं हे ग्लायकोजनच्या युटिलायझेशनची प्रोसेस पूर्णपणे बंद होऊन जाते. मित्रांनो, जर तुम्ही 7 वाजता उठल्यानंतर चहा, कॉफी किंवा ब्रेकफास्ट केला नसता तर काय झालं असतं? ज्याच्या शरीरातलं हे ग्लायकोजेन संपलंय, ते संपल्यानंतर पुन्हा एकदा रक्तातील साखरेची पातळी कमी झाली असते आणि त्याच्यासाठी आपलं शरीर अजून एक मेकॅनिझमचा वापर करतं आणि ह्या रक्तातल्या साखरेची पातळी पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करतं आणि त्या प्रोसेसला म्हणतात केटोसिस. जेव्हा हे ग्लायकोजेन सुद्धा संपून जातं, तेव्हा जे आपल्या शरीरामध्ये एक्सेस फॅट साठलेले आहे, जसं पोटाच्या आजूबाजूची चरबी आहे किंवा शरीरात वेगवेगळ्या अवयवांच्या आजूबाजूला जी चरबी साठलेली आहे, या ठिकाणची जी चरबी म्हणजेच फॅट याचा वापर शरीर करायला लागतं. त्यासाठी हे ग्लुकॅगॉन नावाचं हार्मोन या फॅटला लिव्हरमध्ये आणतं आणि त्या लिव्हरमध्ये आणल्यानंतर त्याचं रूपांतर कीटोनमध्ये करतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल हे कीटोन काय? तर कीटोन इज इक्विव्हॅलंट फ्युएल लाईक ग्लुकोज. म्हणजे ग्लुकोज सारखंच कीटोन हे पण आपल्या शरीराच्या एनर्जीसाठीचं फ्युएल आहे. किंबहुना कीटोन हे ग्लुकोजपेक्षा चांगलं फ्युएल आहे. तर 7ला जर तुम्ही ब्रेकफास्ट केला नाही तर तुमच्या शरीराची जी आजूबाजूची चरबी आहे त्यातलं फॅट त्याचं रूपांतर कीटोनमध्ये होणार आहे आणि पोटाच्या आजूबाजूची चरबी कमी व्हायला किंवा अवयवांच्या आजूबाजूची चरबी कमी व्हायला मदत होणार होती. पण आपण उठतो, चहा पितो, कॉफी पितो, ब्रेकफास्ट करतो. हेच जर तुम्ही थोडं एक्सटेंड केलं असतं तर चरबी वितळायला मदत झाली असती. ही प्रोसेस जर 2 ते 3 महिने तुम्ही चालू ठेवली असती तर तुमच्या शरीरातला इन्शुलिन रेझिस्टन्स कमी झाला असता. आता तुम्ही म्हणताल इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय? जेव्हा आपल्या शरीरामध्ये पोटाच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात चरबी साठायला लागते, तेव्हा आपल्या शरीरामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स येतो. इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे इन्शुलिन भरपूर प्रमाणात आहे, पण ते जास्त प्रमाणात तयार करावं लागतं कारण ते इफेक्टिव्हली काम करत नाही. आणि जे जास्तीचं इन्शुलिन तयार होतं, त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं आणि आपलं वजन वाढायला लागतं. जर आपण ब्रेकफास्ट केला नसता, तर हे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी व्हायला मदत झाली असती. आता हा इन्शुलिन रेझिस्टन्स ओळखायचा कसा, की तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स आहे. तर तुमची जी हाईट आहे, ती सेंटीमीटरमध्ये मोजा. त्याला 2 नी भागा. जे उत्तर येईल म्हणजे उदाहरणासाठी जर तुमची हाईट 180 सेंटीमीटर आहे किंवा 160 सेंटीमीटर आहे, त्याला जर तुम्ही 2 नी भागलं तर उत्तर येतं 80. जर तुमच्या पोटाचा घेर म्हणजे ॲब्डॉमिनल गर्थ जर 80 सेंटीमीटर पेक्षा जास्त असेल तर तुमच्या शरीरामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स झाला आहे आणि तुम्हाला ओबेसिटी, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल किंवा मेटाबॉलिक डिसऑर्डर यांचा धोका वाढला आहे. या व्यतिरिक्त जर मानेच्या आजूबाजूला काळेपणा, चेहऱ्यावरती टॅनिंग, जेवल्यानंतर लगेच झोपावंसं वाटणं, ही लक्षणं पण तुम्हाला दिसत असतील, हा इन्शुलिन रेझिस्टन्स आहे. त्यामुळे ज्याच्या शरीरामध्ये इन्शुलिन रेझिस्टन्सची लक्षणे आलीत, त्याने ब्रेकफास्ट करणं टाळावं. जर त्याने 2-3 महिने ब्रेकफास्ट करायचं टाळलं, तर हा इन्शुलिन रेझिस्टन्स कमी करायला 100% मदत होणार आहे. या व्यतिरिक्त भारत हा विषुववृत्ताच्या जवळचा देश आहे.
जिथं टेम्परेचर ॲव्हरेज टेम्परेचर 30 डिग्री सेंटीग्रेड असतं. युरोपमध्ये ही परिस्थिती वेगळी आहे. तिथं थंड वातावरण असतं. जे वातावरण आपल्या दिवाळीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतं. त्यामुळे दिवाळीच्या काळात आपल्याला खूप भूक लागत असते. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी एक परंपरा करून ठेवली, की त्यावेळेस आपण फराळाचे पदार्थ, गोड पदार्थ असे बनवत असतो आणि सकाळी उठल्यानंतर आपण लाडू, करंजी, चिवडा असे पदार्थ खात असतो आणि ती भूक शमवत असतो. पण भारतात 12ही महिने अशी परिस्थिती नसते. टेम्परेचर जास्त असतं. तेवढ्या प्रमाणात भूक सगळ्यांना लागत नाही. ज्यांची पित्त प्रकृती आहे, त्या लोकांना खूप भूक लागते. एखाद्याला भूक सहनच होत नाही. पण त्या पित्त प्रकृतीच्या व्यक्तीचे डायजेशन किंवा मेटाबॉलिझम इतकं स्ट्रॉंग असतं, की तो खात भरपूर असतो, पण त्याचं वजन वाढत नसतं. परंतु जे वाताचे, जे कफाच्या प्रकृतीचे लोक आहेत, यांना मात्र हा नियम लागू होत नाही. जर तुम्ही ब्रेकफास्ट एक्सटेंड कराल, स्किप कराल, तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. तर हे करत असताना तुम्ही कुठल्यातरी एक्सपर्ट्सची मदत घेणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त त्यासोबत काही एक्सरसाइज करता येतील का, हे त्यांच्याकडनं माहिती करून घेणं गरजेचं आहे. याशिवाय तुम्ही आयुर्वेदातल्या काही पंचकर्म प्रोसेस म्हणजे डिटॉक्सिफिकेशन प्रोसेसचाही वापर करून घेतला, तर डायबिटीस सारखा आजार, थायरॉइड सारखा आजार, पीसीओडी सारखे आजार किंवा ओबेसिटी सारखा आजार हा आपल्याला रिव्हर्स किंवा रिमिशनमध्ये टाकता येणार आहे. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला कळालंच असेल, की ब्रेकफास्ट करावा की करू नये आणि केव्हा करावा. या आणि अशा व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा.